नमस्कार. तर आज आम्ही चाललेलो आहे छानपैकी रेडी होऊन वारीला. तर आम्ही चाललेलो आहे सासवडला. तर जाताना आहे ना मध्येच पाऊस लागला, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो. सगळ्यांनी रेनकोट घातले आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर इथे आहे ना तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर होता. आम्ही एकदम टॉपला होतो आणि तिथून मी हे शूट केलेलं. खूप सुंदर वाटत होता. आणि त्यानंतर आम्ही काही वेळातच 1-1.5 तास लागला आम्हाला पोचायला. आम्ही सासवडला पोचलो आणि तिकडे गेल्यावरती एवढं प्रसन्न वाटत होतं ना. सगळे वारकरी येत होते, सगळ्या दिंडी येत होत्या. तर इथे एक बाबा होते, त्या बाबांनी आम्हाला ना गेल्या गेल्या बाईकवरून उतरल्यावरती त्यांनी आम्हाला असा टिका लावला. तर शिशाने देखील छान असा लावून दिला आणि खूप छान वाटत होतं. सगळ्या दिंडी आहे ना तिथे असं सासवडला मुक्काम होता आणि पालखी आहे ना दिवे घाटामध्ये होती. म्हणजे सासवडपासून काहीच अंतरावरती होती, पण खूप गर्दी होती. तर आम्ही म्हटलं जिथपर्यंत बाईक जाता येईल तिथपर्यंत आम्ही गेलो आणि जर ट्रॅफिक झालं तर आम्ही रिटर्न येऊ म्हणून आम्ही थोडं पुढे गेलो. तर इथे ना एक 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 अशा दिंडी आहे ना पुढे येत होत्या. तर शिशा आहे ना मला सारखी अशी बघत होती की मम्मा तू काय लावलं आहे, म्हणून ती सारखी मला अशी म्हणत होती मम्मा काय आहे टिक्का लावलेला, म्हणून आहे ना ती बघत होती. आणि इथे ना खूप छान असं पालखी येत होती, त्यामुळे असं खूप छान वाटत होतं. मी शिशा आणि स्वरूप आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. ह्यापूर्वी मी कधीच गेली नाही आणि मला ह्याचंच दुःख होतं की मी आधी का नाही गेली, कारण का असं जायला पाहिजे होतं. तिथं मी फक्त 3 ते 4 तासच होती, पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर आहे ना खूप ट्रॅफिक झालं म्हणून आम्ही आहे ना साईडला गाडी लावली आणि मुलांना भूक लागली होती आणि आम्हाला पण आम्ही आहे ना मिसळपाव खाल्ला. पहिल्यांदाच मिसळपाव असा खाल्ला की त्यांनी आम्हाला पाव पेपरवरती दिले, एका प्लेटमध्ये नाही. असो, त्यानंतर त्यांनी मॅगी करून दिली. तर मुलांचं देखील पोट भरलं होतं. छान अशी गरमागरम मॅगी चालली दोघांना. मी घरून देखील टिफिन आणले होते, पण मुलांना ते खायचंच नव्हतं. त्यानंतर शिशाचे ना टिक्का आहे ना थोडा घुसला होता स्वरूप आणि शिशाचा, मग आम्ही असं लावून घेतला. स्वरूप लावायचं तर तिथे एक बाबा होते. बाबांनी ना स्वरूपच्या हातात अशी विणा दिली आणि छान असं ना त्यांनी व्यवस्थित बांधलं आणि शिशा देखील नंतर छान अशी उभा राहिली. आज आहे ना मस्तपैकी ऊन पावसाचा ना छान असा लपंडाव चालू होता. तर आत्ताच ऊन पडलं होतं आणि इतक्यात पावसाला सुरुवात झाली होती. तर खूप छान वाटत होतं. तर मुलं होती, त्यामुळे आम्ही ना एका ठिकाणी जरा बाजूला जाऊन थांबलो, कारण का मुलं भिजली तर त्यांना थंडी वाजेल. आणि मी एक्स्ट्राचे कपडे आणले होते, पण म्हटलं आपण थोडंसं जरा बाजूला. मग मी शिशाला पटकन रेनकोट घातला आणि खूप थंडी वाजत होती. मी थोडी भिजली, कारण का अचानक काही सुचलं नाही की पटकन रेनकोट काढायचं घालायचं किंवा मुलांना घेऊन बाजूला आलो. इथे वारकरी देखील थोडेसे आले होते आणि ते काका ना मला विचारत होते का लेकरांना घेऊन बेजारी करते, का इथवर आली. म्हटलं काका मी जवळूनच आली होती, 1 तास लागतो आम्हाला यायला. ते बोलत होते बरोबर आहे, हा सोहळा पाहायला यायलाच पाहिजे. मग आम्ही नंतर लगेच बघा काही क्षणातच म्हणजे अगदी 5 मिनिटात छान ऊन पडलं. मला वाटलं आता कपडे देखील मुलांचे भिजले होते, म्हटलं थंडी भाजेल, पण अजिबात नाही. लगेच ऊन पडलं, छान वातावरण झालं परत आणि आम्ही परत छान असे ना दिंडीमध्ये थोडा वेळ चालत गेलो, कारण का मुलं असल्यामुळे पुढे जाणं जास्त शक्य नव्हतं. मायकाचा आवाज येणार इथंच होती काय की माझ्या फोन मध्ये मायकाचा आवाज येऊ लागला.
जसं आम्ही दिंडीमध्ये पुढे चालत गेले ना तसे आहे ना सगळे आहे ना असे प्रसाद वाटत होते. कोणी फ्रूट वाटत होतं. तर स्वरूपने फ्रूट घेतले. बनाना मी मुलांना चालले तर स्वरूपचं एक एक घेणं चालू होतं. मम्मा लाडू घे, फ्रूट घे. मुलांना देखील आहे ना आज मला अजिबात खाण्यापिण्याचं टेन्शन नव्हतं. कोणी पाण्याच्या बॉटल दे, काही ना काही सगळेच असं आहे ना वाटप चालूच होता. तर मी ज्या वारकऱ्यांना भेटली ना त्यांचं एक म्हणणं होतं, तू एवढ्या लहान मुलांना घेऊन का आली? मी म्हटलं बाबा मी जवळूनच आलेली आहे. पण ते म्हणत होते बरोबर आहे, कारण का हा सोहळा बघायला सगळ्यांनाच यावं लागतं. हे सोहळा बघणं आहे ना आयुष्यात एकदा तरी हा आपण सोहळा बघितलाच पाहिजे. तर त्यानंतर आहे ना आम्ही थोडा वेळ आहे ना थांबलो आणि तिथे एक दिंडी थांबली होती म्हणून त्या मावशी होत्या. मी त्यांच्या ना पाया पडली आणि तुळस डोक्यावर घेतली आणि स्वरूप देखील तसंच केलं. त्यांनी देखील त्या मावशींच्या पाया पडल्या आणि आहे ना जशी मी तुळस डोक्यावरती घेतली ना तशी मावशींनी माझ्या आणि स्वरूपच्या पाया पडल्या. म्हणजे ह्यांच्यामध्ये ना कोणी लहान मोठं किंवा श्रीमंत गरीब अजिबात भेद नाही आहे. सगळे एकसारखे आहे. सगळ्यांचं फक्त एकच आहे की आम्हाला फक्त त्या माऊलीला भेटायचं आहे. तरी ती मी श्रीशाच्या डोक्यावरती देखील देत होती पण ती थोडीशी पुढे जात होती. पुढे देखील आहे ना प्रसाद वाटप चालू होता. एके ठिकाणी खिचडी, कोणी पाणी बॉटल. तर इथे गारवा बिर्याणी होती आहे ना तिथे आहे ना छान त्यांनी मस्तपैकी अशी झणझणीत खिचडी ते प्रसाद वाटत होते आणि भात वाटत होते. तर आम्ही आहे ना प्रथम इथे पाया पडलो. इथे ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रखुमाईची आणि संत तुकाराम महाराजांच्या इथे आम्ही पाया पडलो आणि पुढे आम्ही आहे ना गारवा बिर्याणीमधून आहे ना प्रसाद घेतला खिचडीचा. मी मुलांसाठी आहे ना घरून येताना भात करून आणला होता पण शिशाला बघा तेच आवडते. तिला देखील आहे ना खिचडी थोडी तिखट होती पण तिला खिचडीच खायची होती. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो कारण का ज्ञानेश्वर माऊलींची पालखी यायला ना 2 ते 3 तास होता आणि मुलं फार रडायला लागली होती. म्हटलं चला नेक्स्ट टाईम आपण नक्की दर्शन घेऊया कारण का प्रवास खूप मोठा होता आणि गर्दी पण खूप होत गेलेली. मग पुढे थोडंसं आम्ही गेलो होतो तिकडे शॉपिंग होतं. असं म्हणतात ना देवाच्या ठिकाणी आपण गेलो ना काहीतरी आपण घेऊन यावं म्हणजे ना त्याची आठवण राहते. मग मी ना शिशासाठी थोड्याशा माळा घेतल्या आणि तिला एक पर्स आवडली होती. मग मी ती बॅग घेतली आणि स्वरूपला थोडं खेळायला दिलं तिकडे. हार घ्या 50 रुपयाला, डायमंड हार घ्या 50 रुपयाला, सल्ला घ्या 50 रुपयाला. हा कलर हा घे. स्वरूपचं खेळून झालं होतं आणि श्रीशाला जी बॅग हवी होती ती बॅग आम्ही घेतली कारण का ती गेल्यापासून सारखी म्हणत होती ती बॅग घ्यायची होती. आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. तर प्रवास खूप थोडा लांबचा होता त्यामुळे आम्ही जरा लवकर निघालो होतो. मुलं पण होती. म्हटलं परत नंतर मुलं रडायला लागली तर काय करता येणार नाही आणि जाता आम्ही ना उसाचा रस